रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। Bye.
चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख
दौरली हे काया कृपेच्या मोरसे नोहे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख विठ्ठला विठ्ठला आधिस्थ मूर्त्यो भजे ज्ञानदेवं कैवल्य चक्रवर्ती सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची मावडी भगवान श्री ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक यात्रा दशमीच्या पर्व काळावर आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये या धर्मशाळेमध्ये हा सेवेचा योग आहे। यापूर्वीही बऱ्याच वेळेस हा योग माझ्या जीवनात आलेला आहे। काय धर्मशाळेचं नाव काय? सोकुळसाळी धर्मशाळा या स्थळी गेल्या वर्षी महेश महाराज महाजन माझे सहकारी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम या स्थळी ठरला। अगोदर अजून दुसरीकडे कुठेतरी होता। यावर्षी ते दाम्पत्य नर्मदा परिक्रमेला गेले असल्या कारणाने यावर्षीचं नेतृत्व माझे सहकारी माऊली महाराज जमदाडे यांचा आहे। बस महेश महाराजांची तळमळ असते आणि म्हणून जे आपल्या महाराष्ट्रातून आलेले सर्व मान्यवर वारकरी सर्व संत महंत सर्व 7 दिवस सेवेमध्ये राहिलेले सर्व महानुभाव महाप्रसादाचे यजमान आजच्याही महाप्रसादाचे यजमान ग्रामस्थ मंडळी कळंबा यांचा आहे आणि धानोरा मोत्या असे 2 यजमान आहेत। आणि म्हणून मग हा कार्यक्रम चालला पाहिजे। मग माऊलीकडे नेतृत्व दिलं महेश महाराजांनी। आशीर्वाद आमचे लोकेश चैतन्यजी महाराज स्वामीजी ही सर्व मंडळी परमार्थासाठी अग्रेसव असतात। आपला परमार्थ आपली साधना चालली पाहिजे। माझे सहकारी विठ्ठल बाबा चव्हाण ही सर्व मंडळी एकमेका साह्य करू आणि अवघा धरू अशा सूत्रानं चालतात आणि यांना सहकार्य केलं पाहिजे। यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे। म्हणून या ठिकाणी माझा येण्याचा योग आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक आपणा सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला आरंभ करतो। जगद्गुरु तुकोबारायाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठल आरंभ आहे। छान सुरुवातीला चाल म्हणजे आमचे ओंकार महाराज जगताप आणि शिवाजी महाराज भुमरे सुंदर चाल झालेली आहे। 6 वाजले पुढचे कार्यक्रम असतात। एवढे आम्ही मंत्रमुग्ध झालोत। माझं तर पोट भरलंय आता। महाराष्ट्रामध्ये फार सुंदर आवाज आहे ओंकार महाराजांचा आणि साधनाही आहे। एकाएकी कोणाला काही येत नसते। त्यासाठी परिश्रम करावा लागतात, त्यासाठी प्रयत्न करावा लागतात, त्यासाठी विशेष गुरुची कृपा असावी लागते। या तेव्हा गोष्टी घडत असतात आणि म्हणून अशा साधनेतून
हा सेवेचा योग आहे. महेश महाराजांची भरपूर तळमळ असते. मी नेहमी एक शब्द बोलतो, रात्री 12 वाजता ATM मधून पैसे काढता येतात. रात्री 12 वाजता ATM मधून माणसं नाही काढता येत, माणसं जोडावंच लागतं. ते जोडावेले लागतात तसे जोडलेत माणसं महेश महाराजांनी. आता आमच्या माऊलीचं फार छान नेतृत्व, उगवतं नेतृत्व आहे. युवा कीर्तनकार, कीर्तन करतो युवा कीर्तनकार. पुन्हा ह्या लेकरायचे मी पटकून लग्न करून टाकीत असतो. का करतो त्याचं कारण आहे, परमार्थामध्ये बाधा येता कामा नये. परमार्थ हा चालला पाहिजे. फार ही आता नवीन पिढी पुढची फार सुंदर काम करते संप्रदायासाठी. मी मनापासून शुभेच्छा देतो, सेवेला आरंभ करतो. विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपला माथा संतांच्या चरणारविंदी टेकवलेला आहे. महाराज संतांच्या चरणी नतमस्तक झाले. मग अशी बोललो नाही का मी त्या गावामध्ये, त्या फडामध्ये, हे मस्तक कुठे नतमस्तक होण्याकरता दिलेलं नाहीये. ज्याला मस्तकाचं मोल कळले की नाही ते योग्य ठिकाणी नतमस्तक होतात, आणि ज्याला मोल कळलं नाही ते अयोग्य ठिकाणी नतमस्तक होतं. मग कोणाच्याही पुढे ते नतमस्तक होतात, काय त्याला अर्थ नाही आहे. ज्याला मोल कळले की ह्याचं मोल किती आहे, अनमोल आहे मस्तक. मग हे कुठं टेकवलं पाहिजे, कुठं टेकवलं पाहिजे हे फक्त मोजक्या लोकांना कळलं की कुठं झुकायचंय, कुठं टेकवायचंय. हे टेकवण्यासारखी दोनच स्थळ आहेत. एक देवाच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे, आणि दुसरं महात्म्याच्या संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. विठाला विठाला. दंडवत कुठं घालायचंय, साष्टांग दंडवत कुठं घालायचं आहे. साष्टांग दंडवत हा पुरुष वर्गानं घालायचा विषय आहे. स्त्रियांना साष्टांग दंडवत घालणं हे निषिद्ध सांगितलं. स्त्रियांनी डोकं टेकवणं, पाया पडणं इथपर्यंत ठीक आहे, पण स्त्रियांनी साष्टांग दंडवत घालायची काही गरज नाही, ते निषिद्ध आहे, ते शास्त्र सहमत नाही आहे. पुरुषांना नतमस्तक व्हावं, पुरुषांनी साष्टांग दंडवत घालावं. मग ते कुठं नतमस्तक व्हावं त्याचे काही खानाखुना आहेत संप्रदायाचे. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी. काय नुठी जे का काठी पडिली जैसी. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, मंदिर आहे ना समोर तुमच्या, असू द्यात ना मंदिर, मग ती मूर्ती असेल ना तर लिंग अर्थातच पिंड असेल, नतमस्तक व्हा. महाराज कसं नतमस्तक व्हावं, साष्टांग दंडवत घाला. पडे दंड काठी दंड काठी पडे सवा लोटी. काठी जशी जमिनीवर पडते ना तर तसं नतमस्तक होण्यासारखे ठिकाण दोन आहेत. एक देवाच्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला पाहिजे, आणि दुसरं संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. साष्टांग दंडवताने सुद्धा, केवळ दर्शनानं, केवळ पाया पडण्याने सुद्धा परमात्मा हस्तगत करता येतो. नवविधा भक्तीमध्ये अक्रूर नावाचे एक परमार्थिक होऊन गेले. अक्रूर
नाव ऐकलंय ना? अक्रूर म्हटलं की आपल्या नजरेमध्ये क्रूर आहेत ते. आपल्या नजरेमध्ये अक्रूर कसे? त्यांनी क्रूर कर्म केलं. काय क्रूर कर्म केलं? नाही म्हणले आमचा देव चोरला. कोण म्हणलं? देवाने बोलवलं होतं अक्रूराला. विठाला विठाला आज्ञेनं गेलेला परमात्मा अक्रूराने हाकलेला रथ आहे. या गोपीच्या शोकाशी न पहावे मजशी. कोण म्हटले? देव म्हटले वेगी हाकी रथाशी. लोक म्हणले अक्रूरा. लोक नाही म्हटले, गवळणी म्हणले होते अक्रूरा चांडाळा कोणी धाडिले का घात करू वधीसी सकळा. गवळणीच्या नजरेमध्ये अक्रूर क्रूर आहे, शास्त्राच्या नजरेमध्ये नाही आहे. शास्त्राच्या नजरेमध्ये अक्रूर जी महान आहेत, त्या महान कार्याच्या पाठीमाग एकच गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? गायीची मागे श्रीकृष्ण पावले अक्रूरे घातिले दंडवत दंडवत. ज्यावेळेस अक्रूर फक्त संपूर्ण संप्रदायाला संपूर्ण समाजाला माहित आहे अक्रूराचं जाणं, अक्रूराचं येणं कोण अभ्यासलं नाही. ज्यावेळेस अक्रूरजी आले ना गोकुळामध्ये, आल्या सरळ नंदराजाच्या घरी गेलेले नाहीच आहे. जाताना मथुरा सोडून ज्यावेळेस गोकुळात प्रवेश केलाय, ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोधन घेऊन गायी घेऊन चारायला जात होते ना, त्यावेळेस त्या गायीच्या पाऊल खुणा आणि भगवान श्रीकृष्णाच्या पाऊल खुणा पाहून याच अक्रूराने साष्टांग दंडवत घातलाय. माझा बाप इथंच फिरलेला आहे. प्रत्यक्षात माझ्या मालकाचं दर्शन होते की नाही माहित नाही, मी भाग्यवान आहे. कंसानं या निमित्ताने का माहना पण मला देवाकडे पाठवले. मला देवाचं प्रत्यक्षात दर्शन होते की एवढं नाही, मला हे एवढं काही मला भाग्य आहे की माझं काही माहित नाही. पण इथं माझा बाप फिरलेला आहे. त्या पाऊल खुणावर ज्याने नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घातले त्यांचं नाव अक्रूर. अक्रूर नावाची अजून तुमच्या डोक्यातली व्याख्या म्हणजे क्रूरपणा गेलाय की नाही? अक्रूर एवढे महान भक्त आहेत. नवविधा भक्तीमध्ये 9 लोकांची यादी आली. त्या 9 लोकांच्या यादीमध्ये अक्रूरजीचं नाव आले. देशातल्या 9 लोकाचा परमार्थात 9 लोकांचेच नाव झाले नवविधा भक्तीत. त्यापैकी एक जणाचं 9 पैकी नाव एका भक्तीच्या नावावर अक्रूरजीचा परमार्थ नोंदला गेलाय. म्हणजे अक्रूरजीचा परमार्थ सामान्य नाही आहे, त्या परमार्थाचं कौतुक आहे. विठाला विठाला. पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मारूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. ज्या अक्रूरजीला देवाच्या चरणी साष्टांग दंडवत घातल्यामुळे प्रत्यक्ष भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होता आलं. याचं कारण दंडवत कुठे घातलेलं होतं त्याने? देवाच्या चरणावर. कुठे दंडवत घालू नका, कुठे लोळू नका कोणाच्या पुढे. विठाला विठाला विठाला.
दोन ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे, साष्टांग दंडवत घातला पाहिजे, एक देव आणि दुसरे संत. मस्तक ठेंगना ठेंगना लागे संतांच्या चरणा. कुठं नतमस्तक होता तुम्ही? कोणाच्या चरणावर डोकं ठेवता? दोनच ठिकाण आहेत ज्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घातला जातो. नतमस्तक होण्यासारखे दोनच ठिकाण आहेत, देव दुसरे संत. साष्टांग दंडवत घातला पाहिजे. बरं, यांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत घातल्यानं तुमचं कार्य सिद्धीला जाते का? हो. अजून पुढे जाऊन बोलू का? संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत का घातलाय तो कोबऱ्याने? त्याचं कारण आहे, इथं कोण नतमस्तक झालं नाही त्यांची यादी द्या मला. इथं कोण झुकलं नाही, इथं कोण वाकलं नाही. ना म्हणलं इथं ह्यांच्याहून काही मोठे लोक नाहीत का? मोठे सुद्धा झुकले तिथं. या महात्म्याच्या चरणावर देवही झुकला. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. या महात्म्याच्या चरणावर संतही झुकले, या महात्म्याच्या चरणावर दैत्यही झुकले, आणि या महात्म्याच्या चरणावर जीवही झुकले. या संतांच्या चरणावर नतमस्तक परमात्मा सुद्धा झालेला आहे. देवर्षी नारद वैकुंठामध्ये दिवस, आणि देवर्षी नारद पोहोचल्याबरोबर लक्ष्मी आईसाहेबांनी स्वागत केलं. नारदा, खूप दिवसानं येणं केलं. आलो आईसाहेब म्हणले, देवाला भेटायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. देव थोडा वेळ व्यस्त आहेत म्हणले, आता काही तुम्हाला भेटू शकत नाही. म्हटले का? देव पूजा करायला म्हणले. देवर्षी नारद म्हणले, आश्चर्यच आहे बाबा, सगळ्या जगात ज्याची पूजा होती आणि तो काय करतोय? देव पूजा करतोय. कुठे म्हणले देवघर? ते काय समोरच आहे. जाऊ शकतो का? म्हणले तुम्हाला कोण अडवते? तीही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विना सदा मुखी नाम. अहो म्हणजे नारद शब्दाचा अर्थच आहे तुम्हाला कोणी रद्द करू शकत? नारद. देवघरात काही लोक अडवतात, जाऊ नका. त्या लोकांचं काही चुकून नाहीये. काही लोक देवघरात जायच्या लायकीचे नसतात म्हणून त्यांनी लिहिलेले असते इथूनच दर्शन घ्या. आणि नालायक लोकांना देवघरात जावंच कसं वाटते कोणास ठाऊक. खाऊ नये ते खायचं, पिऊ नये ते प्यायचं, म्हणला देवघरात पाया पडायचा. सुचिरभूत झाल्याशिवाय देवघरात जाऊ नये, नाही जायचं सुचिरभूत झाल्याशिवाय. तिथलं पावित्र्य राखलं पाहिजे. ते पावित्र्य जे आहे तिथलं त्याच्यावरच प्रसन्नता अवलंबून आहे. देवघराचं पावित्र्य राखणं म्हणून तर त्या स्वयंपाकघराच्या बाजूला देवघर ठेवतात. त्याचं कारण आहे, हॉलमध्ये कोणी येऊन जाऊ शकते, त्याला किचनमध्ये एंट्री नसते कोणाला आयऱ्या गैऱ्याला.
किचन मध्ये कोण बाई माणसं जे राहतात ते सुचिरभूत होऊन तिथं ती पूजा अर्चा करतात. बाई माणसं जेवढी सुचिरभूत होऊन पूजा अर्चा करतात, ती पूजा अर्चा करत असताना तिथले पावित्र्य सांभाळावं म्हणून तिथलं कोणी येऊ देत नाही. किचन मध्ये देवघर ठेवायचं कारणच एक आहे, उगाच आयरे गैरे कोणी येत नाही, तिकडच्या तिकडे चहा पिऊन जातात म्हणून. तिथली पवित्रता टिकली पाहिजे. विठाला देवघरामध्ये कोणालाही प्रवेश कसा, पण देवर्षी नारदामध्ये पावित्र्य आहे. त्यांना कशाला रोकायचं? लक्ष्मी साहेब म्हणले जा तुमचे मालक तिथं देवपूजा करायचे. ज्यावेळी देवर्षी नारद देवाच्या देवघरात देवहाऱ्याजवळ जाऊन उभे राहिले, देवर्षी नारदाच्या डोळ्याला धारा लागल्या. जगाचा बाप देवपूजा करत होता. जगाच्या बापाच्या देवघरामध्ये देव नाही आहेत, जगाच्या बापाच्या देवघरामध्ये संत, आणि ती पूजा आपल्यासारखी नाही. आपली पूजा म्हणजे जेवण्यापुरती पूजा आहे फक्त, तसं जेवू नये म्हणून काय देवपूजा. पण माझ्या भगवंताची देवपूजा सांगू का तुम्हाला? काली दंड निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत इथं जगाचा बाप नतमस्तक होतो. जगाच्या बापानं या महात्म्याच्या या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालावं, ही संतांची महती. संतांच्या चरणी आजपर्यंत कोण कोण नतमस्तक झाले? इथं देवही नतमस्तक झालाय. इथं देवानी साष्टांग दंडवत घातलाय. हे जे ठिकाण दिसते ना तुम्हाला, इथं देवानं ज्ञानदेव यायच्या अगोदर साष्टांग दंडवत घातलेला आहे. भीमाशंकरून भगवान महादेव आणि पार्वती आई साहेब पुष्पक विमानानं या स्थळी आल्या, आणि हे दाम्पत्य ज्यावेळेस या स्थळावर ते पुष्पक विमान या इंद्रायणीच्या काठावर ज्यावेळी उतरलं, भगवान महादेव इथं साष्टांग दंडवत घालू लागले. पार्वती आई साहेबाचं म्हणणं असं आलं मनातल्या मनात, आपल्या मालकाला वल्ली घ्यायची सवय आहे, जरा ती वल्ली जास्त झाली काही, आणि मग ते त्यामुळं काय करायला गडबडा जमिनीवर लोळतायत. आणि मग पार्वती आई साहेब जवळ आल्या, प्रभू बोलू नये आम्ही लहान तोंडी, पण जरा जास्त झाला का? नाही म्हणले पार्वती, तुझा गैरसमज आहे. इथं जे मी लोळतोय ना, या लोळण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. इथं माझा साष्टांग दंडवत घालणं चालू आहे. म्हणलं इथं कोणता देव आहे? इथं ज्ञानदेव आहे. म्हणजे इथं कोणता देव येणार आहे? इथं ज्ञानदेव समाधी घेणार आहेत, म्हणून इथून मी साष्टांग दंडवत घालतो. ज्ञानदेवाच्या समाधीस्थळी शिवानं साष्टांग दंडवत घालावं, म्हणजे संतांच्या चरणी देवानं दंडवत घालावं, ही व्याख्यायिका आहे. विठाला विठाला इथं देव झुकलेत, इथं देवाने सुद्धा नतमस्तक झाले संतांच्या चरणावर. इथं संतांच्या चरणावर नतमस्तक झाले. देवानं नतमस्तक व्हावं. दुसरी गोष्ट मी भूमिका मांडणार आहे, संतांनी नतमस्तक व्हावं. विठाला विठाला भगवान संत भगवान श्री ज्ञानोबराय अलंकापूर नगरीमध्ये संत संमेलना उपस्थित होते. आळंदीमध्ये संत संमेलन भरलं, त्या संत संमेलनाचे अध्यक्ष गोरोबा काका होते. त्या संमेलनामध्ये संतत्व तपासणी सुरू होती. संतत्व आजपर्यंत आपल्याला फक्त एकच माहिती आहे, रोग निदान शिबिर.
आणि मोफत उपचार. आपल्याला शिबिर इतकेच माहित आहेत. आणि आजच्या काळाला जर हे तपासणी शिबिर आले ना, लय लोक अडचणीत येणार आहे त्याच्यात. संतत्व तपासायचं पारख गोरोबा काकाला होती. मग ते संतांच्या तपासण्या होत असताना गोरोबा काकांनी थापटणं डोक्यावर मारायचं. कोणतं गाडगं भाजलंय, कोणतं गाडगं कच्चंय, जे थापटणं मारल्यावर कळतंय. माझ्या भूमिकेकडे बारकाईने लक्ष द्या. निवृत्तीनाथाच्या डोक्यावर थापटणं मारलं, परिपक्वताच होती ती. गोरोबा काका म्हणले गाडगं भाजलेलं आहे. ज्ञानोबाराच्या डोक्यावर थापटणं मारलं, परिपक्वता आहे. सोपन काकाच्या डोक्यावर थापटणं मारलं, परिपक्वता आहे. मुक्ताईच्या डोक्यावर ही ज्या वेळेस चालू होती सगळी तपासणी, नामदेवरायानं लांबूनच पाहिलं. अरे म्हणजे कोण म्हातार आहे की डोक्यावरच मारायले म्हणजे. असला मार खायला आलोय काय मी इथं? मी कोण आहे? पांडुरंगाचा प्रतिनिधी आहे. मी संत संमेलना आलोय. इथं माझा सत्कार होणं आवश्यक आहे. हे मारामारी हे सत्कार आहे का? ज्ञानोबारायाच्या त्या दरबारामध्ये तिथं त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराज म्हणले असला मार खायला मी आलो का? उठले नामदेव महाराजांनी पळ काढला. आडवलं माऊली नाव, थांबा थांबा, नाही नाही हे मी असलं मारामारी करून खायला आलं नाही म्हणले. नामदेव महाराज उठले, सरळ पंढरी गाठली. आणि त्या संमेलनामध्ये सगळं हास्य झालं. कोणाचं? नामदेवरायाचं. अरे गाडगं कच्च आहे, अरे गाडगं कच्च आहे. भाजा भाजा मनोनी भाजा भाजा म्हणूनी फुटली एक सरा, मग म्या बाहेरा गमन केले. नामदेव महाराजाचं देवाचं बोलणं. मी पळून आलो म्हणले देवा, ती मला भाजू लागले म्हणले. मग आहे का आता टाकते म्हणले ते जाळात. आलो म्हणले भाऊ पळून आपण. तिथं नामदेवरायाचं झालेलं हास ज्ञानोबारायाला आवडलं नाही. संतांचा स्वभाव एका शब्दात सांगतो मी, कुत्र्याला गती सहन होत नाही, सामान्य माणसाला प्रगती सहन होत नाही, आणि संतांना अधोगती सहन होत नाही. माझ्या नामदेवरायाचा अपमान म्हणजे माझा अपमान आहे. माझ्या नामदेवरायाचा अपमान कसा होईल? नामदेवराय म्हणजे माझ्या पांडुरंगाचा लढीवाळ लाडका भक्त आहे. त्यांच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायानं आळंदी सोडली आणि पंढरी गाठली. पंढरपुरामध्ये ज्यावेळी ज्ञानोबारायाच्या नामदेवरायाच्या भेटीला ज्ञानेश्वर महाराज गेली, त्या भेटीमध्ये शाबास नामयाच्या भेटी आता माझ्या प्रमाणाकडे लक्ष द्या. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे देवा देवनी आलिंगन
पूजली आदरे यथाविधी धन्य तो अवसरू संत समागमू. तीर्थावळीमध्ये प्रमाण आलेले. थोडं येऊ द्या ना, बसू द्या जरा, जवळ या की थोड्या, बसू द्या थोडं. तेच म्हणणं आम्ही अगोदर येऊन जागा धरली. बसू द्या की आलेले बी लोकांना. बसा थोड्या अलीकडे सारखं माय, लय जागा लागत नाही हो. अलीकडे इकडे या, त्याच्याकडे लय डोळे भरून बघू नका असं. अलीकडे महाराष्ट्रातलेच आहेत त्या. त्याचं म्हणणं आमच्या मठातल्या नाहीत, आपल्याच मठातल्या आहेत. येऊ द्या हो, काय सांगायला मी, तुम्ही काय ऐकायला. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी धन्य तो अवसरू संत समागमू. त्यानंतर पंढरी ज्यावेळेस पोहोचलेत महाराज, त्या प्रसंगाला तुम्हाला मला नित केंद्रित करायचंय की ज्यावेळेस दोघांच्या भेटी झाल्या, त्या भेटीमध्ये ज्ञानोबाराय दिसल्याबरोबर संत शिरोमणी नामदेवरायांनी ज्ञानोबारायाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. संतांनी संतांना घातलेला दंडवत. इथं संत नतमस्तक होतात. मी अगोदर देवाचं सांगितलं होतं, ध्यानात आहे की. इथं देवानं नतमस्तक व्हावं, इथं संतांनी नतमस्तक व्हावं. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. जगद्गुरु तुकोबारायांनी शंकराचार्यांना घातलेला दंडवत आहे. त्याच्यामध्ये अजून एक मौज अशी आहे या दोघांची, एक द्वैती आहेत आणि दुसरे अद्वैती आहेत. सिद्धांत कसा आहे बघा, समविचारी नसून सुद्धा पाया पडणं हे त्यांचं मोठेपण आहे. मी त्याच्या पाया पडत नाही म्हणलं त्याचं आपलं जमत नाही. ज्यावेळेस शंकराचार्य ज्यावेळेस पंढरपूरला आले, पंढरपूरला पांडुरंगाचं वर्णन केलं आणि त्या वर्णनामध्ये कौतुकाची गोष्ट सांगतो, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपला विचार तूर्ततः तत्वतः थोडा बाजूला ठेवला आणि बाजूला ठेवून पांडुरंगाचं वर्णन केलं. आणि पांडुरंगाचं वर्णन केल्यानंतर पांडुरंगाच्या वर्णनामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांचं मत ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, त्यावेळेस तुकोबारायाच्या मनात शंकराचार्य बस्तीत घर झालं. काय शंकराचार्यांचं मत होतं आणि जगद्गुरु तुकोबारायाचं मत काय होतं, या दोघांची मत भिन्नता, मत ऐक्य झाले पांडुरंगाच्या बाबतीमध्ये, म्हणून नतमस्तक झाले. विठाला विठाला. एका संतांनी दुसऱ्या संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावा. इथं संत झुकलेत, इथं परमात्मा झुकला. इथं देवानं नतमस्तक व्हावं, इथं संतांनी नतमस्तक व्हावं. दोन्ही बघितले तर एकाच विचाराचे, पण थोडंसं पुढे जातो तुम्हाला आता. इथं दैत्यानं सुद्धा नतमस्तक व्हावं. विठाला विठाला. संपूर्ण संप्रदायाला माहित आहे, हिरण्यकश्यप म्हणलं की कोणाचा विरोधक, कोणाचा विरोधक. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशी तुझे भजन रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. ज्या हिरण्यकश्यपूचा विचार आहे की तो देवाचं नाव घेऊ देत नव्हता त्यांच्या राज्यामध्ये. जर कोणी देवाचं नाव घेतलं तर तो शिक्षा करायचा, जेलमध्ये टाकायचा.
परंतु त्या हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये देवर्षी नारदाचं आगमन व्हायचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण मंडळीला म्हणायचं बरं का, बसलेल्या मंडळी उभे राहिलेल्या मंडळी म्हणू नका. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. सध्या भागवताचं सीझन कमी झाले आणि शिवपुराण सुरू झाले. हे भजनच विसरून गेलेत लोक. सुरू झाले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ते बी येते क्या नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. येशीत आले. येशीत राजवाड्याच्या प्रवेश द्वारावर देवर्षी नारद आले आणि शिपाई म्हणले, ओ महाराज कुणीकड? म्हणले हिरण्यकश्यपूला भेटायला जायचं. माहिती की नाही? म्हणले कायदा काय काय भजन करणाऱ्याला बुवा जेलमध्ये टाकते म्हणले, म्हणूनच जायचं म्हणले भेटायला. जा म्हणले. मग तू सरलीच नाही. एक चपराशी पळतच गेला, ते शिपाई पळतच गेला, त्यांचा ते भालदार चोपदार म्हणला, महाराज राजा माते हिरण्यकश्यपूला म्हणला, महाराज महाराज काय? एक म्हणले विना घेऊन आले आपल्या येशीवर भजनच करीत आले. विना आहे का म्हणले? मग शेंडी आहे का म्हणले? हो. हातात चिपळ्या म्हणले? हो. सरक बाजूला म्हणले. हिरण्यकश्यप पळतोस कोणाकडे? नारदाकडे. संघचा शिपाई म्हणला, तिथंच जाऊन मार म्हणला. आता हे सगळं मार खाल्ला म्हणला त्या महाराजांनी. आल्यावर बघितलं हिरण्यकश्यपून देवर्षी नारद दिसल्याबरोबर देवर्षी नारदाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. देवर्षी नारदाच्या चरणावर दंडवत घातल्यावर सोबतचा सैनिक होता. आपल्या मालकाला का जास्त झाली का काय कोणाला हाताला धरून स्वतःच्या राजवाड्यात नेलं, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि सिंहासनावर बसून देवर्षी नारदाला षोडशोपचारी पूजा करून हिरण्यकश्यपून मुक्कामाला सुद्धा राहायला लावलं. जाऊ नका म्हणला महाराज, तुमच्यामुळे मी आज आहे, नाहीतर मी वाचलो नसतो म्हणलं. बाकीचे लोक म्हणले हे काय आज भारत बिघडलेलंच काम दिसेल. त्याचं कारण असं होतं, आपल्या सर्वांना वाटतंय
रावणाचं चुकीचं आहे, हिरण्यकश्यपूचं चुकीचं आहे, शिशुपालाचं चुकीचं आहे, वक्रदंताचं चुकीचं आहे, हिरण्याक्षाचं चुकीचं आहे, कुंभकर्णाचं चुकीचं आहे, हे आपल्या दृष्टीनं चुकीचं आहे. पण त्यांनी हे जे पाऊल उचलले देवर्षी नारदाच्या सांगण्यावरून उचललेलं आहे. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायोज्यता सकळ कुळ उद्धरणार्था मी सीता चोरून आणली. देवर्षी नारदानं सांगितलंय म्हणून रावणानं सीता चोरून नेलेली, मनानं नेलेली नाही. कारण त्याचा विषय असा होता, मला माझ्या एकट्याच्या उद्धारासाठी मार्ग सांगा आणि माझ्या कुळाच्या उद्धारासाठी मार्ग सांगा. एकट्याच्या उद्धारासाठी शरणागती सांगितली आणि कुळाच्या उद्धारासाठी विरोध सांगितला. विरोध एवढा सांगितलाय, तुझ्या घरी येऊन तुझ्या कुळाचा उद्धार करतील म्हणले प्रभू रामचंद्र, फक्त मी सांगतो तसं कर. म्हणले काय करू? रामाची बायको चोरून नेली. देवाची बायको चोरून नेणं बरं नाही दिसत हो म्हणला रावण, मी बाकीच्या भरपूर नेईन म्हणला. देवाची बरं दिसणं महत्वाचं का उद्धार महत्वाचा आहे? म्हणले उद्धार महत्वाचा, घेऊन जाय म्हणले, बागचं मी बघतो. तुम्हाला वाटतं रावणाचं चुकीचंच आहे? रावणाचं चोरून नेणं चुकीचं नाही, रावणाचं चोरून नेणं योग्य आहे. पण रावणाच्या बाकीच्या गोष्टी चुकीच्या आहेत, मी आता ते सांगत बसणार नाही. सांगितलं एक, केलं एक, त्याच्यात मला नाही जास्त, त्याच्यात रस पण नाही मला. मग मला सिद्धांत एवढा मांडायचा आहे, दैत्य देवाच्या विरोधात होते, दैत्य देवाच्या विरोधात होते, परंतु ते सुद्धा दैत्य संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालत होते. हे संतांचं संतत्व, हे महिमा नाही, हे मोठेपण आहे. विठाला विठाला दैत्य स्वार्थापोटी पाया पडत होते. पण एक शब्द बारकाईने सांगू का? स्वार्थ का होईना, पण संताच्या चरणी दंडवत घातल्यावर, साष्टांग दंडवत घातल्यावर पूर्ण होतो, हे तितकंच खरं आहे. आणि हे त्याला माहिती आहे. स्वार्थ का, एक शब्द बोलू का? परमार्थही संताच्या पुढी नतमस्तक झाल्यावर प्राप्त होते आणि प्रपंचही प्राप्त होते. कोणता प्राप्त करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. विठाला विठाला जे देव, इंद्रदेवासारखे देव जे झालेले देव होते ना, सहसा कोणाला मोजित नव्हते. पुढे जाऊन बोलू का? या इंद्रानं देवाला मोजलं नव्हतं. कोणाला मोजलं नव्हतं? पदावर बसल्यावर हे लोक कोणालाच मोजित नाहीत. राखिता गोधने वो इंद्र कोपला भारी, मेघ जो कडाडीला शिळा वर्षला धारे, रक्षिले गोकुळ नखी धरिय लागिरी, निर्भय लोकपाळ अवतरले हारे. आता मी हे सगळं सांगायला आलं नाही, माझा मुद्दा आहे का? देवाच्या विरोधात जाणारा इंद्र, परंतु संतांच्या पुढे पाया पडलेला दाखवतो मी तुम्हाला. पाया पडण्याचं उद्दिष्ट वेगळं होतं, पण पाया तर पडला ना. देवाला न मोजणारा इंद्र, पदावर बसल्यावर पदावली माणसं कोणालाच मोजित नाही. इंद्र देवाला सुद्धा मोजत नव्हता वेळ प्रसंगी, पण इंद्रावरच एके दिवशी अशी वेळ आली, खुर्ची धोक्यात आली. वृत्रासुरानं इंद्रावर वाटचाल केली. वृत्रासुर नावाचा दैत्य स्वर्गावर आरोहण करून इंद्र हवालदिल झाला आणि इंद्र पळ काढून ब्रह्मदेवाजवळ गेला. म्हणला वाचवा मला, माझ्या मागे राक्षस लागले. म्हणजे कोण आहे? म्हणजे वृत्रासुर. म्हणजे त्याचं औषध माझ्याजवळ नाही. म्हणजे मग तो फक्त एकाच महात्म्याच्या हस्ते त्याचं मरण आहे. म्हणजे कोणाच्या? दधीची ऋषीच्या. म्हणजे मग काय करू? जा पाया पड म्हटली. काय म्हणू? काय नाही म्हणले, माझा जीव धोक्यात आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी वाचू शकतो, मला मदत करा. मदत करणं हे महात्म्याचं उत्तरदायित्व आहे म्हणले. जा म्हणले, बिंदास पाया पड. म्हणले मला काय मदत मागू? काय मतदान राहिले. मग त्यांना म्हणा, तो फक्त वृत्रासुर तुमच्या छातीचा पिंजरा काढून त्याचं वज्र तयार केलं, त्या वज्राद्वारेच मरू शकतो, नाही तर मरत नाही. इंद्र ब्रह्मदेवाला म्हणला, एखाद्याला जायचं म्हणायचं तुझी छाती काढून दे, शक्य का म्हणला? हे सोपं आहे का? हे अवयव दान करणं तर एखाद्या वेळेस मान्य आहे. डोळे दान केले, यकृत दान केलं,
लिव्हर दान केलं, हे छोट्या खाणी एखादं आपण जिवंत आहे समोरचा जिवंत हे बरोबर बरं हृदयच घ्यायचं म्हणले काढून त्याचं, हे अवघड मरण ना समोरच्याचं मरण. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं इंद्रा दधीची ऋषी संत आहेत, संत इतक्या मोठ्या मनाचे आहेत, समोरच्याचं जर चांगलं होत असेल ना, समोरच्याला जर जीवदान मिळत असेल ना, स्वतः प्राणाची आहुती द्यायची ताकद असते म्हणजे एकदा जाऊन बघ. आणि मग इंद्र दधीची ऋषीच्या पाया पडला, साष्टांग दंडवत घातल्यावर इंद्र उभा राहिल्यावर रडू लागला. दधीची ऋषी उठून उभा राहिले, बाळा काय झालं, माझा जीव धोक्यात आहे म्हणले, बा राक्षस आलाय म्हणले, मला तुमची मदतीची अपेक्षा आहे. अरे माझ्या मदतीनं राक्षसाला काय होणार आहे म्हणले, मी काय एवढा मोठा आहे का, नाही म्हणले, तुमच्या छातीचा पिंजरा काढून त्याचं वज्र तयार केलं आणि त्या वज्राद्वारेच फक्त तो वृत्रासूर मारला जातो, अन्यथा त्याला जगात कोणीच मारू शकत नाही. त्यावेळेस दधीची ऋषी म्हणले इंद्रा तुझा जर जीव धोक्यात पडलाय, तुला जर जीवदान मिळत असेल, तुझ्याकरता माझ्या शरीराची काय एवढी किंमत आहे म्हणले, हे आज न उद्या शरीर माझं जाणारच आहे. योग सामर्थ्यानं आत्मा ब्रह्मांडात नेलं, शरीर खाली पडलं, त्याचं पिंजरा काढला आणि छातीचा पिंजरा काढून त्याचं वज्र तयार केलं आणि त्या वज्राद्वारे वृत्रासूर मृत्युमुखी पडला. आणि मग इंद्र तिथून शांतपणे परत आला. मला हे सांगायचंय, हे देव लोक वेळ प्रसंगी साधू संतांच्या चरणावर नतमस्तक घालेत, साष्टांग दंडवतही घातल्यात, फक्त जीव वाचविण्यामुळे का होईना पण पाया पडलाच. विठाला विठाला साधूच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर तुमच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होतात. कोणत्या मनोकामना पूर्ण करून घ्यायच्यात हे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु नतमस्तक झालेले लोक आजपर्यंत वाया गेले नाहीत. साधूच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेले लोक आजवर वाया गेले नाहीत. एकंदरीत या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती जगत उभा आहे. आज या मतावर ठाम आहेत की मी सुद्धा तिथं नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी ठरवलंय, काय ठरवलंय, श्री संताची सगळ्या गोष्टी ठरवून करीत असतात. मोठे माणसं अभ्यास करतात की आपण केलेलं कर्म चुकीचं नसू नये. आपल्याला केलेल्या कर्माबद्दल लोकांनी म्हणावं की नाही खरंय, महाराज नतमस्तक झालेत, मी कोणाच्याही पुढे कसा नतमस्तक होईल. म्हणले मी या महात्म्याचं मोठेपण जाणले. इथं देवही नतमस्तक झाले, इथं संतही नतमस्तक झाले, इथं दैत्यही नतमस्तक झाले, इथं जीवही नतमस्तक झाले. आता सामान्य माणसं तर नतमस्तक होतात ना. बसलेले माणसं म्हणतील गोरगरीब यायच्या पाया पडणं काय नवले, श्रीमंत सुद्धा झुकलेत. विठाला विठाला. काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायाच्या आरतीला जाणीवपूर्वक वारकऱ्यानं उशीर केला. सहसा आरती ज्ञानोबारायाची 6, 6:30, 7, जर काही पाऊस बिऊस आला तर 8, अंतर जास्त असेल तर 9. असं नैसर्गिक आपत्ती बारकाई नाही का, नैसर्गिक आपत्तीनं उशीर होणं वेगळं
आणि जाणीवपूर्वक उशीर होणं करणं, उशीर करणं वेगळं. मग काय उशीर केला वारकऱ्यानं? त्याचं कारण असं झालं, फलटणला विमानतळावर ज्ञानेश्वर महाराजांची आरती सुरू होती. असा नियम आहे, संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धांडा. काही अधिष्ठान असे असतात, त्या अधिष्ठानाच्या लेवलला नाही बसलं पाहिजे. देवाच्या लेवलला, गुरुच्या लेवलला, संतांच्या लेवलला हाय म्हणून ठिकाणा उगच सगळ्यांना आपल्याला बघावं बनून बसणं वेगळं, आजारपणामध्ये वयोमानानं बसणं वेगळं. आजारपणात सवलत आहे, वयोमानानं सवलत आहे, बाळगोपाळाला सवलत आहे, पण धडधाकट माणूस आहे आणि कीर्तनामध्ये खुर्चीवर बसले. खुर्चीवर जाणीवपूर्वक बसणं म्हणजे हातानं येळ आणणं आहे. हातानं काय आणणं आहे? वेळ आणणं आहे. जाणीवपूर्वक बसायचं नाही. आणि आता समजा जागाच नव्हती दुसरीकडे म्हणून बसलो, काय करू? त्याला सुट आहे. पण म्हणला होत महाराज आणि फाराज म्हणला नंबर 1 आपण बसणार म्हणलं, तुझे भोगना पडेगा भाऊ. जाणीवपूर्वक नाही बसायचं. संतापाशी भाऊ ते अंगदकडे बघू नका, त्याच्या गुडघ्याला लागले ते. मग त्याच्यामुळे त्याचा मुद्दा घेतला ना आधीच. ते म्हणलं ते जीव देईन सोडून. पण धडधाकट आहेत तुम्ही, चांगल्या घरचे आहेत, चांगल्या खानदानाचे आहेत, चांगल्या विचाराचे आहेत, आणि मग तुम्हाला बसायचंच कळत नाही. मग ती अज्ञान आहे की जाणीवपूर्वक केला तो तुमचा प्रश्न व्यक्तिगत. अज्ञानवशामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस क्षमा केली जाईल. जाणीवपूर्वक मर्यादा राहिलं पाहिजे. संतापाशी बहु. आता मुद्द्यावर नेऊ का तुम्हाला? वारकऱ्यानं आरती का केली नाही त्याचं कारण, फलटणचं राजघराणं, राणी होती फलटणची, त्या राणी त्या काळातल्या सिंहासनावर बसल्या होत्या आणि पालखी खाली टेकली होती. पालखी खाली आणि राणी साहेब वरी. उंची सांगतो मी तुम्हाला. वारकऱ्यानं टाळच थांबवलं नाही, टाळच थांबवलं नाही. आरती करताना हो म्हणून सोबदारानं असा दंड वर केला की सगळ्या दिंड्या थांबतात. बरोबर आहे ना? शांतता होती. आणि जर एका दिंडीची समस्या असेल तर ती दिंडी काय करते? टाळ वाजवती, भजन करते. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव फलटणच्या विमानतळावर हा जयघोष सुरू झाला. टाळच बंद नाही. एखाद्या दिंडीनं जर टाळ वाजवले असते, बारीक टाळ वाजव, बारीक. एखाद्या दिंडीनं जर टाळ वाजवले असते तर चौकदार तिथं जाऊन त्यांची समस्या विचारून त्या समस्येला उत्तर दिलं असतं. सगळेच टाळ वाजवल्यावर जाता कोण्या दिंडीकडे? शेवटी चौकदारांना पुन्हा एकदा दंडवरी केला. हो म्हणले की मग थांबले. थांबल्यावर चौकदारानं सांगितलं, माझं याच्या पाठीमागचं कारण नाही समजलं. काही प्रमुख दिंडी प्रमुख पुढे आले आणि पुढे येऊन सांगितलं, ज्ञानोबारायाच्या पालखीपेक्षा उंच फलटणच्या राणी साहेबांना बसणं हे वारकरी संप्रदायाला आवडलेलं नाहीये. त्यावेळेस फलटणच्या राणी साहेब म्हटल्या, मान्य आहे, मला मान्य आहे. मी एक राजघराण्याची पाईक आहे म्हणून माझ्या लोकांनी मला अधिष्ठान टाकलं होतं आणि हे अधिष्ठान माझं नेहमीच असल्यामुळे बसले. माझं हे अज्ञान आहे. ही खुर्ची फेकून द्या तिकडे. खुर्ची फेकून दिली राणी साहेबानं आणि ज्ञानोबारायाच्या पाऊतकावर डोकं ठेवलं. धडधडा रडल्या, धाय मोकळून रडल्या. माऊली, एवढा अपराध तर पदरात घ्याल ना, एवढा अपराध पदरात घ्याल. चुकले मी.
त्या दिवशी त्या संपूर्ण त्या परिवाराला, वारकऱ्याला राणी साहेबांनी हात जोडून एक मागणी मागितली, आज मला ही माझी चूक तुम्ही दर्शवून दिलात, मी इथं नतमस्तक झाले, परंतु माझी एक इच्छा आहे का या माऊलीला मी माझ्या घरी ठेवणार, या माऊलीच्या मोबदल्यात मी तुम्हाला दुसरी माऊली देते. त्या काळातल्या चांदीच्या पादुका तिथं ठेवण्यात आल्या आणि दुसऱ्या चांदीच्या पादुका मोठ्या, त्या काळात छोट्या होत्या, मोठ्या पादुका राणी साहेबांना ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये दान केल्या आणि तिथं राणी साहेब ज्ञानोबारायाच्या चरणावर नतमस्तक झाल्या. इथं देवानं नतमस्तक व्हावं, इथं दैत्यानं नतमस्तक व्हावं, इथं संतांना नतमस्तक व्हावं, इथं राजे महाराजे जीवानही नतमस्तक व्हावं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणू लागले. मग मी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठोबार. रामकृष्ण हरी.